एक महत्त्वाची बातमी, राज्यातील पारदर्शक कारभाराची महायुती जोरदार चर्चा आहे। गृह खात्याची सर्व मंत्र्यांच्या ओएसडी पीएस यांच्या हालचालींवर नजर असल्याची माहिती सूत्रांची आहे। 150 दिवसांच्या आराखड्यात कामगिरी चांगली ठेवा, त्याचं मूल्यमापन होणार। काही मंत्र्यांना फडणवीस यांनी स्वतःला बोलून कानमंत्र दिल्याची सूत्रांची माहिती आहे। तर सर्व मंत्र्यांना योग्य आणि पारदर्शक काम करण्याचं आवाहन करण्यात आलंय। राज्यातील पारदर्शक कारभाराची सध्या चर्चा आहे। गृह खात्याच्या मंत्र्यांच्या ओएसडी पीएस यांच्या हालचालींवर नजर आहे। 150 दिवसांच्या आराखड्यात कामगिरी चांगली ठेवा, मूल्यमापन होणार आहे। काही मंत्र्यांना फडणवीसांनी स्वतः बोलवून कानमंत्र दिल्याचंही सूत्रांमार्फत कळतंय। राज्यातील पारदर्शक कारभाराची महायुतीमध्ये सध्या जोरदार चर्चा होते। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। गिरीश, काय माहिती? नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शक कारभार व्हावा यासाठी कुठेतरी सरकार आग्रही दिसते आणि सरकारचा जो आग्रह आहे त्यालाच अनुसरून आता प्रत्येक आमदारांचे जे ओएसडी आहेत, मंत्र्यांचे ओएसडी आहेत, त्यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवलं जाणार आहे। नेमकं पारदर्शक कारभार होतोय की नाही त्याची देखील दखल घेतली जाणार आहे। एक समिती सुद्धा याबाबतची करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि अनेकांच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवलं जातं। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या त्यासोबतच भाजपच्या सुद्धा काही मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बोलून कानमंत्र दिल्याची सुद्धा सूत्रांची माहिती आहे। 150 दिवसांच्या आराखड्यामध्ये परफॉर्मन्स चांगला ठेवा, त्याचं मूल्यमापन सुद्धा होणार आहे आणि या अनुषंगाने सर्व मंत्र्यांना योग्य आणि पारदर्शक काम करण्याचं आवाहन आता सरकारकडून करण्यात येत आहे। मात्र कशा पद्धतीनं हे काम केलं जाणार आहे आणि काम करायसाठी जी मुभा हवी असते ती या मंत्र्यांना मिळते का, अशी चर्चा सुद्धा या निमित्तानं आता उपस्थित केली जाते। धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।